आई अंबे, आता या घरात पुण्यांदा सुख नांदू दे. माझ्या सत्याची आणखी कसोटी नग बघूस. त्याच्या प्रयत्नांना यश दे आणि या घरची लक्ष्मी या घरात पुन्हा येऊ दे. माझं आता काय राहिलं ग? 4 गेले आणि 2 राहिले. पण माझ्या समद्या लेकरांना सुखात ठेव. आता काय बी सावट या घरावर येऊ देऊ नगस. मंजिरीला या घरात येऊन ये आणि मला जबाबदारीतनं मोकळं कराई. माझी ही तुला शेवटची विनंती आहे. घेऊन ये माझ्या नाचुदेला या घरात. आजवर या घराला तू मोठमोठ्या संकटातून बाहेर काढला आहेस. घरातले समदे मनातनं मंजिरीला घरी आणायला उत्सुक आहे ती. तेव्हा या गोष्टीला सिद्धीच नाही. आणि या घरची लक्ष्मी मंजिरी आणि सत्याचा संसार सुखाचा होऊ दे. आई अंबे, या घरावर कृपा ठेव. वहिनी, तुझी जी काय घालमेल चालली आहे ती कळते मला. तुझ्या मनात जे काय ते स्पष्ट सांग ना. का लपवतेस माझ्यापासून? वहिनी सांग ना. माझ्या आयुष्यात घडलेल्या सगळ्याच घटना खूप अनपेक्षित आहेत माझ्यासाठी. व्हायचा तो खेळखंडोबा झालाय म्हणजे आपल्या दोघांच्याही आयुष्याचा. आता डाव सावरायची वेळ आली. तूच विचार कर म्हणजे स्वतःच्या इगो पायी आपण आपल्या मुलीला आयुष्यातल्या या आनंदापासून कायमचं पारखं ठेवायचं. पण तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्याची शिक्षा झाली भोगून माझी गेली 7 वर्ष. आणि अजूनही तुझं समाधान झालं नसेल तर तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. आयुष्यात असे काही प्रसंग असतात की ते घडतातच, त्याला पर्याय नसतो. आणि आपल्याला जे काही हवं असं वाटत असतं ते तसं होतच असंही नाहीये. त्यामुळे कधी कधी आपल्याला आपले निर्णय सुद्धा बदलावे लागतात. म्हणजे तुझ्यापासून लांब राहणं हीच सगळ्यात मोठी शिक्षा होती माझ्यासाठी. गेली 7 वर्ष मी सुद्धा सुरते. कपाटात बंद करून ठेवलंय मी माझं आयुष्य. आदर्श आईचा, मुलीचा मुखवटा घेऊन वावरते मी. एवढंच सांगतो मंजिरी की तुझं सुख एका दाराच्या पलीकडे थांबलंय तुझ्यासाठी. तू फक्त दार उघडण्याची खोटी आहे. आज, उद्या, परवा, केव्हाही. मी थांबलोच आहे तुझी वाट बघत त्या दाराच्या पलीकडे. बसा ना. तुम्ही शुभ्राला भेटायला आलात ना? मी बोलावून आणते तिला. नाही, मी शुभ्राला नाही, मी तुला भेटायला. मला अहो, हे काय करताय तुम्ही? मंजिरी, लग्न करशील माझ्याशी? तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. माझ्यातून ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल मी पुन्हा तुझी माफी मागतो आणि तुला वचन देतो की पुढच्या आयुष्यात तक्रारीची एकही संधी मी तुला देणार. वचन देतो तुला.
प्लीज माझ्याशी लग्न करशील? साथ तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी बेरा मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन त्या दिवशी तुम्ही मला विचारलं होतं ना, गेल्या 7 वर्षात एकदा तरी माझा विचार केलास का? मग खरं सांगू सत्यजित, या 7 वर्षात एकही क्षण असा नाही केलाय की मी तुमचा विचार नाही केलाय. शिक्षा तुम्ही नाही, मी भोगली. खूप वाईट आहात तुम्ही. मग आयुष्यभरासाठी कैद करून ठेव. अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी मनो सरनाईक साहेब, मला माहितीये एका क्षणात सगळ्या चुका माफ नाही करता येत, पण एका क्षणाच्या चुकीसाठी आयुष्यभराची शिक्षाही देऊन चालत नाही. मी मान्य करतो मंजिरीला माझ्यामुळे खूप त्रास झाला, पण याची खात्री देतो की इथून पुढे तुमच्या मुलीला फुलासारखं जपेन. माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतोय मी. मनोची मर्जी असेल तर माझी काहीच हरकत नाही, पण तरी सुद्धा प्रश्न माझ्या मुलीचा आणि माझ्या नातीच्या आयुष्याचा आहे किंवा माझी एक अट आहे. अट? दर शनिवारी आणि रविवारी माझ्या नातीला माझ्यासोबत खेळण्यासाठी माझ्याकडे पाठवायला लागेल. आता लग्नाची तारीख कधी ठरवायची? मला राहून राहून फक्त एवढंच वाटतंय की किमान आज तरी दादांना त्यांचं मन मोकळं करायची संधी मिळावी. माझी खात्री आहे मंजिरी सत्याला जे काही बोलायचं ते नक्की ऐकून घे. पण चारे, नुसतं ऐकून घेण्यात काय अर्थ आहे? त्यातनं काहीतरी तोडगा निघाया पाहिजे. मला तर वेगळ्याच गोष्टीची धास्ती वाटते. कंच्या गोष्टीची? मला वाटतंय मंजिरी वहिनी दादांचं सगळं नीट ऐकून घेतील, त्या काहीच म्हणणार नाहीत. पण सरनाईक काका, त्यांचं काय? गेल्या 7 वर्षात त्यांचा दादांवरचा राग वाढला नसला म्हणजे मिळव. नाही, माझी खात्री आहे आज नक्की काहीतरी महत्वाचं घडणार. वय ग चारे, पण जे काय घडल ते आनंददायक असलं पाहिजे बघ. नाही म्हणजे सत्याच्या मनासारखं व्हाया पाहिजे. सत्य बघ. हा दादा बोला. बोललात तुम्ही वहिनींशी? काय म्हणल्या त्या? काय? अच्छा, असं म्हणल्या त्या. बरं, नाही आत्या आणि आजी इथेच आहेत, मी सांगते त्यांना. हो, नाही तुम्ही नका काळजी करू, तुम्ही सावकाश या. ओके बाय.
काय म्हणलं सत्या? आत्या सांग ना. आत्या आजी अगं बोल की आता लवकर. काय म्हणला त्यो? म्हणजे जे काही घडलंय ना ते आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे. ये बघ नेत्रा, कोड्यात बोलू नगस. काय ते स्पष्ट सांग. मग आता सरळ सरळच सांगते. अगं बोल ना. दादांनी असा निरोप पाठवलाय की ते मंजिरी वहिनींना घेऊन घरी येत आहेत. आपण तयारीला लागायचं. अरे देवा. काय? काय? मंजिरी घरी येते? आई अंबे, पावलीस ग बाय. आता माझं तुझ्याकडे काय बी मागणं नाही. नाटक करायलीस? प्राणकंठाची आलता ना. थोडीशी गंमत केली होती. गंमत केली. मला ठाऊक होत माझा सत्य असा रिकाम्या हाताने घरला येणार नाही. मग अहो पण आपण काय बसून राहिलो इथे? आत्या उठा, तयारीला लागलं पाहिजे आपल्याला. या घरची मोठी सून इतक्या वर्षांनी घरी परत येते. तिचं दणक्यात स्वागत करूयात. डोळे मिटायच्या आधी माझ्या सत्याचा आणि मंजिरीचा संसार पुण्यांदा मला बघायचा होता माझ्या डोळ्यांनी. तो दिन जवळ आलाय. कंची साडी नेसू नग. ही लय येळा नेसली मी. शी नग, माझ्या वयाला नाही शोभणारी. पांढरी तर नगच नग. मला कळना झालंय कंची साडी नेसू आता मी. माझ्या सत्याचं लगीन म्हणल्यावर चार चौघात कशी मी उठून दिसायला पाहिजे ना. काय करू आता? घरात मी कोणालाच येळ नाही माझ्यासाठी. सगळे मेले आपले कामात. कोण सांगणार आता मला? आता सत्याच्या लग्नात गबाळ दिसून चालेल का? माझ्या सत्याचं लगीन आहे. कोणाला विचारू? आहे आहे अगं आहे. काय ग? आय काय झालं? हा कशापायी वरडतीस माझ्या नावानं बोंबाबोंब चालली आहे तुझी? आई सांग ना. सत्याच्या लग्नात कंची साडी नेसू मी? तुझं नेहमीच आहे बघ. कोणचा बी कार्यक्रम असला की तुझी साडीवरनं रडारड असती. आहे चिडू नगस ना. मग काय करू? सांग ना. हो लवकर तयार, नाही तो वराती मागणं घोडं व्हायचं तुझं. म्हणून तर विचारते, कंची साडी नेसू? अगं कोणची बी नेस ग, तू झकासच दिसतीस बघ. उगाच काहीतरी म्हण झकास. मग माझा राजकुमार आला का मला न्याय? झकास. आई काय झालं ग? काय नाही, झाल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय बघ मला. असं का म्हणतीस? चारे मी चुकले बघ तुझ्या बाबतीत. माझ्यामुळं तुला एकटीला आयुष्य काढावं लागले. आई नगन असं बोलूस. नाही तर काय, तुला जो मुलगा आवडला होता तेव्हाच तुझे दोनाचे चार हात करायला पाहिजे होते. पण जातीचा विचार करून घरातल्यांनी विरोध केला आणि तुझं आयुष्य तिथल्या तिथंच थांबलं. तुझ्या आयुष्याचा गाडा पुढे सरकलाच नाही. त्या यायला मी जर खंबीरपणे तुझ्या पाठीमागं उभं राहिली असती आणि निर्णय घेतला असता तर. आहेत नगन असं बोलूस. कशाला उगाच त्रास करून घेते?
अगं पण माझ्या सुनेच्या माग खंबीरपणे उभी राहिले, तू माझ्या लेकीच्या माग का नाही राहिले? दोन जीवांच्या सुखापेक्षा काय बी मोठं नसतंय हे कळत होतं मला, पण मी बोलू नाही शकले. तुझ्या समजात तरासाला फक्त म्या जबाबदार आहे. म्या जबाबदार, मला माफ कर पोरी. आहे अशी काय बोलून राहिलीस तू? अशी माझी माफी मागून मला नरकात नको पाठवू. आणि तूच तर म्हणतेस ना की काही गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणून, त्या काळानुसारच घडतात. माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं. आणि मी अजून आशा सोडलेली नाही. म्हणजे अगं काय काय लोकांची लगीन 50शीत आणि 60शीत होतात. मी तर अजून 30शीचीच आहे. मग येईल की माझा राजकुमार घोड्यावर बसून. अगं तू 30शीची म्हणजे मी 50शीचीच झाले की. आली मोठी. आधी सांग मी कोणती साडी नेसुती सांग बरं. अगं कोणची बी नेस ग, तू छानच दिसतेस माझे बोंडुकले. चल चल लवकर आवरायला घे, होय. मला बी काम पडलं की. होय ना. लवकर नेसून ये. कोणची नेसतो साडी ही कशी हाय? हा राजकुमाराच्या पाठी घोड्यावर बसून हा असा पदर लई उडल झक्कास. हीच नेसते, लई छान दिसल मला ही साडी. गौरांग, ए गौरांग, गौरांग उठ ना रे. गौरांग काय चाललंय? प्लीज उठ यार, लवकर उठ. मी काय करू उठून? अरे मी काय करू उठून? काय घरात एवढी कामं पडली आहेत, तर तुझा कार्टा दिवसभर बोकाळतो तिकडे, त्याला त्याचं तरी आवरून दे आणि तू आवर ना स्वतःच. नेत्रा यार झोपू दे. झोपू दे काय गौरांग? काय चाललंय तुझं? तुला कळतंय का? लग्न घर आहे आपलं. गौरांग उठ पटकन. नेत्रा मी काय म्हणतो, त्यापेक्षा तूच जरा बस. मला एक क्षणभरही बसायला वेळ नाहीये, खूप काम आहेत घरात. हो पण माझं म्हणणं एवढंच आहे की तू जरा शांत बस, तुझी धावपळ थांबव. अरे असं कसं सांगतोस तू मला? गौरांग, ज्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलाय आज. आणि आज आपलं घर साधं सुद्धा घर राहिलेलं नाहीये, लग्न घर आहे. लग्न घरात एक नाही 1760 कामं असतात आणि मलाच करावी लागणार आहे, त्यामुळे माझी धावपळ होणार आहे. हो पण त्याबद्दल मी काहीच म्हणत नाहीये. मी फक्त तुला एवढंच सांगतोय की तुझी सगळी धावपळ थोडी थांबव, जरा शांत बस. कसं असतं नेत्रा, आपण कुठचं काम केलं नाही म्हणून ते काम होत नाही असं नाहीये. ते काम त्याच्या गतीने होतच राहतं. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझ्या हातून जरी एखादं काम राहिलं तरी ते कोणी ना कोणीतरी करेलच. म्हणजे काय? म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की गेली 7 वर्ष नेत्रा तुझ्या घरासाठी खूप काही केलंय. तुझी स्वतः जबाबदारी अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडली. म्हणून कधी कधी असं मनाला वाटून जातं की तुलाही थोडासा आराम मिळावा. खूप आराम केला मी गौरांग. 7 वर्षापूर्वी जेव्हा या घरात आले तेव्हा खूप आराम केला. मंजिरी वहिनी या घरातनं बाहेर पडेपर्यंत कुठलीच जबाबदारी कधी स्वीकारली नाही, कधीच मनापासून या घरासाठी काहीही केलं नाही. 7 वर्ष काय, पुढची 70 वर्ष याचा गिल्ट जाणार नाही माझ्या मनात. नेत्रा त्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. पण म्हणून ते विसरल्या नाही जात ना गौरांग. त्यावेळेला मी केलेला मूर्खपणा, बेजबाबदारपणा सगळं सतत आठवत राहतं मला. नेत्रा नेत्रा नेत्रा. पण गेली 7 वर्ष जे काय तू या घरासाठी केलंयस ना, अगं त्या जुन्या गोष्टी त्यापुढे काहीच नाहीये. ट्रस्ट मी. आणि आता तर मंजिरी वहिनी घरी परत येणार. येस,
त्यामुळे आता घरची मोठी सून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या. मी मोकळी होणार आहे सगळ्यातनं. म्हणजे थोडक्यात काय तर तुझा कामाचा ताण कमी होणार आहे. येस. मी काय म्हणत होतो नेत्रा, हम्म, अनायसे तुझा कामाचा ताण कमी तर होणारच आहे. बरोबर आहे. तर मग युवी साठी एखाद्या लहान भावंडाचा गौरांग, फटके खशीला आता. सतत तेवढंच सुचतं का रे तुला? ते जे बाळ आधी जन्माला घातलंय ना त्याच्याकडे लक्ष द्या. ते कार्ट दिवसभर उन्हाडक्या करत फिरतंय. त्याचा आवर, स्वतःचा आवर. उठ आणि आता घरात खूप कामं पडली आहेत. नाही ते विचार करत बसू नको. सगळी कामं मी एकटी करते आज दिवसभर. मी फक्त विचारत होतो